नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या। सर्वात पहिली बातमी आहे कोल्हापूर पुणे वंदे भारतचा आज श्री गणेशा पीएम मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन सोहळा। त्यानंतरची बातमी आहे उजनीतून भूमीतील विसर्ग थांबला, धरणाचे 16 दरवाजे बंद। त्यानंतरची बातमी आहे अचलपूर बाजार समिती करणार संत्रा खरेदी। त्यानंतरची बातमी आहे झाडाचे साल काढल्यास होणार 50,000 रुपयाचा दंड, वृक्षतोड नियंत्रण कायद्यात सुधारणा। त्यानंतरची बातमी आहे विशेष मोहिमेमुळे परभणी जिल्ह्यामध्ये ई पीक पाणी क्षेत्रात वाढ। त्यानंतरची बातमी आहे सर्वसामान्य ग्राहकांना झटका, खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ, कच्च्या तेलावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर दरवाढ। त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांना दिलासा दिल्यानंतर 24 तासातच खाद्यतेलाच्या किमती वाढत्यात कशा, सर्वसामान्यांनी थोडी कळ सोसावी, रविकांत तुपकर। त्यानंतरची बातमी आहे नांदेडला ई पीक पाणीचे अर्धे क्षेत्र बाकी। त्यानंतरची बातमी आहे सलग सुट्ट्यांमुळे अतिवृष्टीच्या सर्वेचे काम संत गतीने। त्यानंतरची बातमी आहे सरकारने शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला पण शेतकरी समाधानी नाही, सोयाबीन निर्यातीचा निर्णय घ्यावा, रविकांत तुपकर। त्यानंतरची बातमी आहे राजकीय भूकंप, अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार। त्यानंतरची बातमी आहे केंद्र सरकारच्या शेतीविरोधी धोरणावरून शरद पवार यांचा हल्लाबोल। त्यानंतरची बातमी आहे धुळे नंदुरबारला 18 कोटीचा निधी, ठिबक सिंचनासाठी मिळाले अनुदान, 3 वर्षापासून बाकी होते अनुदान। त्यानंतरची बातमी आहे सांगली जिल्ह्यात द्राक्षफळ छाटणीची तयारी सुरू। त्यानंतरची बातमी आहे ई पीक पाहणीबाबत महत्त्वाची अपडेट, ई पीक पाहणीसाठी 8 दिवसाची मुदतवाढ। त्यानंतरची बातमी आहे वरुण राजाची कृपा, महाराष्ट्रात पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला, सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद। त्यानंतरची बातमी आहे पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण। त्यानंतरची बातमी आहे सोयाबीनचे मोठे क्षेत्र ठरतय वांजोटे, सोयाबीनला शेंगाच नाही। त्यानंतरची बातमी आहे बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेचा नगरला फटका, तब्बल 180 कोटीची दुधाची भुकटी पडून। अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।